आंबेडकर पुतळा परिसरातील समस्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपोषणाचा इशारा मध्यस्थीने टळले। स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते उमेश पवार, भीमसैनिक, भीम अनुयायी यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता। प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने पवार यांनी आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून नवापूर तहसील कार्यालयाजवळ बेमुदत धरणे उपोषणाचा निर्धार केला होता। यापूर्वीही या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उमेश पवार यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते, मात्र प्रशासनाकडून त्याची दखल न घेतल्याने परिस्थिती जैसे थे राहिली। यामुळे त्रस्त झालेल्या पवार यांनी अखेर बेमुदत उपोषणाचे शस्त्र उगारले। आज सकाळी तहसील कार्यालयासमोर उमेश पवार उपोषणाला बसतात प्रशासनाची धावपळ झाली। अखेरीस तहसीलदार दत्तात्रय जाधव, मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील, माजी नगराध्यक्ष गिरीश गावित यांनी माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मध्यस्थीचा प्रयत्न केला। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील प्रलंबित समस्यांचे तातडीने आणि सकारात्मक दिशेने निराकरण करण्याचे ठोस आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले। प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर सामाजिक कार्यकर्ते उमेश पवार यांनी आपले नियोजित बेमुदत धरणे उपोषण तात्पुरते स्थगित केले। मात्र प्रशासनाने दिलेल्या वेळेत समस्यांची सोडवणूक न केल्यास पुन्हा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा त्यांनी दिलाय। आता प्रशासनाकडून या आश्वासनाची पूर्तता कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। उपोषणस्थळी सामाजिक कार्यकर्ते उमेश पवार, कुणाल नरभवर, गोरख नगराडे, अजय चव्हाण, रोहन पवार, टेपन वसावे, संजय सोनवणे आदी उपस्थित होते। सगळ्या महाराष्ट्रीयांना 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज रोजी आम्ही बेमुदत धरणे आंदोलनासाठी पुन्हा बसलो होतो। आमचा विषय असा होता की बाबासाहेब पुतळ्याच्या परिसरातील मागण्याबाबत तर वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा काही आमचा विषय मार्गी लागत नव्हता, म्हणून आम्ही पुन्हा 1 मे रोजी बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आणि आज रोजी बसलो होतो। पण प्रशासनाने काय दखल न घेतल्यामुळे आत्ता माननीय तहसीलदार साहेब, माननीय CEO साहेब यांनी नवापुरातील प्रतिष्ठित व्यक्ती, राजकीय व्यक्ती हे येऊन यांनी आम्हाला विनंती केली की तुमच्या मागण्या 15 दिवसाच्या आत मान्य करण्यात येतील आणि जे काही मुद्दे असतील ते संपूर्ण मुद्दे मान्य करून 15 दिवसाच्या आत कारवाई करून तुम्हाला तुमचा विषय मार्गी लावण्यात येईल। आणि आम्ही पण त्यांना चर्चा करत असताना त्यांना सांगितलं, जर आमच्या मागण्या तात्काळ मान्य न केल्या गेल्या 15 दिवसाच्या आत तर आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असं आम्ही त्यांना सांगितलेले आहे किंवा अशा प्रकारे चर्चा झालेली आहे। तर त्या बाबतीत आम्ही प्रशासनाचे आभार मानतो की त्यांनी येथे येऊन आमचा जो विषय आहे तो ऐकून घेतला उपोषणस्थळी। त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर योग्य त्या कारवाया करून आमचा विषय मार्गी लावावा। माननीय तहसीलदार साहेब व माननीय CEO साहेब आणि येथील प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी आले असता यांनी उपोषण संपण्याबाबत विनंती केली आणि आम्ही त्यांच्या विनंतीस मान ठेवून आज रोजी आम्ही उपोषण स्थगित केले। मुख्य संपादक प्रेमेंद्र पाटील, हॅलो नवापूर न्यूज, नवापूर।